चिमुकल्या वारकऱ्यांचं रिंगण सोहळ्याने अवघी पंढरी मिरजेत अवतरली। सुरेश भाऊ खाडे यांनी फुगडीचा फेरा धरून बालगोपाळ दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला। शालेय विद्यार्थ्यांची पालखी विठ्ठल रुक्मिणी साधू संतांच्या वेशभूषेने सगळ्यांचे लक्ष वेधले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळ दिंडी सोहळा समिती मिरज आयोजित बालगोपाळांचा दिंडी सोहळा मिरज शहरात विठ्ठलमय वातावरणात संपन्न झाला। माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या दिंडीमध्ये फुगडीचा फेरा धरून दिंडीचा आनंद लुटला। श्री मैदान दत्त मंदिरापासून दिंडीसला सुरुवात झाली। पारंपरिक वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या या दिंडीत तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज हायस्कूल मिरज या शाळांसोबत इतरही शाळेतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येनं सहभागी झाले। विठ्ठल रुक्मिणी वारकरीसह साधू संतांची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष केला। मार्केट परिसरात दिंडीचा रिंगण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि टाळ मृदुंगाच्या आणि विठुरायाच्या नामघोषात पार पडला। पालखीचे पूजन मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या हस्ते करून रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली। विद्यार्थी वारकऱ्यांनी नदीजोड प्रकल्प, पाण्याचे राजकारण थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा असे फलक घेऊन सुंदर नृत्य सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधले। यावेळी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सौ सुमनताई खाडे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, मिरज हायस्कूल मिरजचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, विवेक शेट्टी, नगरसेवक दयानंद खोत, अजिंक्य हंबर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता। आज आषाढी एकादशी निमित्त आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सगळ्यांना शुभेच्छा देऊन विश्वास, शांतता लाभो, पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली। आपल्या सर्वांचं दैवत असणारे विठू माऊली यांच्या आषाढी एकादशी निमित्त आज हा बालगोपाळांचा रिंगण सोहळा आपल्या मिरज येथे संपन्न होतोय। सालाबाद प्रमाणे आज चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। मुलं सगळी शाळेत आलेले आहेत, पालक आलेले आहेत, कार्यकर्ते मित्र सगळे आलेले आहेत। त्यामुळे आनंद सोहळा 1 तासाचा रिंगणाचा सोहळा, घोडे, पालखी, मुलांचं प्रशिक्षण अशा दृष्टिकोनातून सर्व इथं मुलांना खुल्या मनानं पांडुरंगासाठी एन्जॉय करायला आणि भक्ती करायला इथं वाव मिळालेला आहे। आणि त्यामुळे निश्चितच आज सगळे पांडुरंग भक्त असणारे, विठ्ठल भक्त असणारे सगळे आनंदी आहेत। मी आषाढीच्या या कार्तिकच्या निमित्त, आषाढीच्या एकादशी निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।